ऐका ऐका इष्ट मंडळी, पै पाहुणे, विवाह संपन्न झालेला आहे. चला आता जेवणा सगळ्यांना आस्वाद घेऊया. मंडळ आपला आभार आहे. चला आम्ही वाढायला घे. चला चला पाहुणा. अंकुश, पंक्ती बसलेत बाहेर, पटकन जेवण बाहेर घेऊन जा. ही कोण आहे? प्रशांत, त्रास देऊ नकोस त्यांना. ह्या इथं का बसले जेवायला? मीच बसवलंय त्यांना तिथे जेवायला. आता तुम्ही बसवलंय ना, मग ठीक आहे. ओके, चालतंय. काय पाहिजे होतं? जिलेबी पाहिजे ना, घे. आपली अॅनिव्हर्सरी आहे ना, म्हणून तुमचं तोंड गोड करायचं. खावा. नको मला. अहो खावा. नको आहे सत्या. अहो अहो जिलेबीच चारायची ना. हाय का तिथे जिलेबी खाणं काय एवढं अवघड आहे? अगं काय त्यात एवढं? गोड गोड जिलेबी आहे, खाऊन टाक. अगं तिथे खा की. नको आहे मला मरे. अगं दिदे, एवढ्या प्रेमाने भरवतात तर काय नाही बोलतीस ग? खा खा म्हणलं ना. अरे काय बघतोय मी? बेलाब आलं बेलाब आलं बेलाब. एका जिलेबी अॅनिव्हर्सरी गोड झाली म्हणायची. असं कसं? आता आमच्या सत्याने तुम्हाला जिलेबी चारली ना, तर तुम्ही पण आमच्या मेवणं पाहुण्यानं जिलेबी चारा, अॅनिव्हर्सरी गोड करा. बलमा, मी काय म्हणतोय, आता त्यांनी माझ्या हातनं खाल्ली की जिलेबी, तेवढ्यातच समाधान आहे मी. अय समाधान मित्र म्हणतो. जरा काय झालं की समाधान आहे मी, जरा काय झालं की मी समाधानी. तू समाधानी झाला असशील, पण आमचं समाधान झालेलं नाही अजून. ज्या वेळी वाघमारे मॅडम तुला जिलेबी भरवतील त्याच वेळी आमचं समाधान होईल. काय आमरे? एकदम बरोबर आहे. आणि तसं पण तुम्ही अजून नवरा बायकोच आहात ना, म्हणजे कायद्यानं. आणि तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यामुळे वाघमारे मॅडम तुम्ही भरवा जिलेबी. अगं दिदे, जिलेबी भरवणं लय सोपं असते. काय तू पण अशी करती? थांब मी दाखवते. हे बघ, अशी जिलेबी घ्यायची आणि जिलेबी कशी गोड आहे तसं गोड तोंड करायचं आणि अशी प्रेमाने जिलेबी भरवायची. सोपं असते. हा, तू कर बरं आता. धर दिदे, भरव की ग प्रेमाने. मी हा, बघ. भरवा. चल. वा 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 वा. तिकडे जेवायला वाढत सोडून तुम्ही इथं जिलेबी खात बसलाय का? अगं येतच होतो आम्ही. ते अगं आमरे, गंमत केली ग मी. खा. जरा चल घेऊन जा. अरे ह्या कोण आहेत? ह्या काय करतात तिथं? बलमा, सत्या गरीब आहेत वाटतं त्या. त्यांना खूप भूक लागली होती म्हणून मीच त्यांना तिथे जेवायला बसवलं. मग पंक्तीला बसवायचं ना जेवायला, एवढं काय तवा? ए अंक्या, इकडे जरा. यांना पंक्तीला बसव. पंक्तीला घे. चल. वाघमारे, एक मिनिट इकडे आण.
लग्न उरकलं समत्या पंक्ती बसल्या जेवायला. ही मालिनी कुठल्या बिळात जाऊन बसली काय माहिती. मम्मी साहेब, अरे हे तर काय कराल तू इकडे. दिसली का ती बाई कुठं? नाही ना मम्मी साहेब, तुम्हाला दिसली का? मी खुळ्या टाळक्याच्या. मला दिसलीस तर तुला विचारलं असतं का मी. पण ही बाई गेली कुठं? पळून तर नाही ना गेली. आणि आपण इथंच हुडकत बसलोय. बारीक लक्ष ठेवा तिच्यावर. हे बघ, ती जर इथं असली का नाही तर ती फक्त आपल्याला दिसली पाहिजे, बाकी कोणाला सुद्धा नाही दिसली पाहिजे. जा लाग कामाला जा. होय होय होय. सावकाश होऊ द्या. हा हा सावकाश होऊ द्या. जयदीप, मम्मी अहो काहीतरी करा. मला तर वाटतंय लग्नाची वरात निघायच्या आधी तुमचीच वरात निघेल. लागतो नाकाचा शेंडा. गपस करते काहीतरी. बघा 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 तिकडे. अजून जवळ जात आहेत ते. काय पाहिजे? हा, चपाती. ए, चपाती घ्या लवकर. सत्या मम्मी मी वाढते आणि इकडं. असं धक्का लागलात काय बघतोयस? हे बघ सत्या, तू दुसरं काहीतरी घे वाढायला, मी हे वाढते. मम्मी एक मिनिट. म्हणजे खरंच मनापासून तू वाढणार आहेस का? का खोटं का वाटतंय तुला? हे बघ सत्या, आता काही लोकांच्या घरचा कार्यक्रम आहे का ह्यो? आपल्याच घरचा कार्यक्रम आहे ना, तेव्हा वाढते की मी. होय ते माहिती आहे मला, पण तुझ्या लक्षात आहे ना मी आजचा दिवस का साजरा करतो ती? हे माझ्या लेकरा कोकरा वागरा, मला ठाव आहे की तू आजचा दिवस का साजरा करतोय ती. पण कसं माझा विरोध तुमच्या नात्याला असला तरी ह्यो समजा कार्यक्रम करून तुला आनंद मिळतोय की नाही? तुझ्या आनंदात माझा आनंद असं समज. एक मिनिट हा. तुम्ही दुसरं कधी वाढता का? हे माझ्याकडे द्या. राहू दे, वाढते ना मी. मला देते, मला द्या. तुम्ही दुसरं काहीतरी करा, मी वाढते. हाऊ द्या, वाढते मी. हा आहे का आता तुमच्यासाठी एवढा खास दिवस आहे आज दोघांसाठी. मी बी थोडा हातभार लावते कामाला, मला तेवढंच पुण्य मिळेल ना. सोडा तुम्ही, सोडा. ठीक आहे, तुम्ही काम करताय पण कशाला? मी करते ना. अहो एक जाऊबाई, ऐका की माझी नुसतं बसून राहायला हरकत आहे बघा. द्या तुम्ही. तुम्ही दोघं जावा, जाऊ तुम्ही दोघं. मी करते, मी वाढते. बरं ठीक आहे वाघमारे, आता वहिनी एवढं म्हणतायत तर वाढू दे त्यांना. द्या तुम्ही. जावा तुम्ही, जावा. चल. मम्मी अगं जाऊ दे की आम्हाला. म्हणजे हिथं वाढायचं राहिलंय ना. पुढे कुठे जातो तू? तिकडून जा. हिथं वाढते मी आता लगेच. बरं चला, लय काम आहेत, चला तिकडे चल. चल बलमा इकडे. हा सपने वाढ वाढ. मी वाढायची. वाढा ना, भात वाढा, चपाती वाढा, सगळं वाढा. भूक लागली मला. सत्या दादा, वरण मी वाटतो. हा हा देते की जेवायला. पण हे काय कपडे घातलेत? चला कपडे बदलू आपण. तुम्ही का नाही मला तुमची मोठी बहीण समजा, ही घर तुमचंच आहे असं समजा. आज देते जेवायला, चांगल्यापणात वाटते. चला चला कपडे बदलू.
या 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 तुमचंच घर आहे असं समजा. मी तुमची मोठी बहीण आहे असं समजा. हा बसा इथं बसा. हो बसा तुमचंच घर आहे. बसा बसा बसा. दरवाजा लाव जा. तुम्ही दरवाजा का बंद करताय? कशी वाटते? तुम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे मला सांगते. चांगली माणसं आम्ही. विश्वास ठेवा आमच्यावर. तुमची काळजी घेणार आम्ही. कोण नाही ठेवणार तुम्हाला. चांगली माणसं आम्ही. गुंड बायका नाही आम्ही. दाढी मिशी कुठे आहे आम्हाला? सुरक्षित आहात आमच्या इथं तुम्ही. बाहेर पंक्तीत किती मला ओळखलं नाही. हा तिची आत्ताच गेली वाटतं शिनमातल्यासारखी. त्यांची याद जर आपण हाणले कुठे काय जरा. बसा 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 खाली बसा. हा नाव काय तुमचं? कुठून आलात तुम्ही? नवरा काय करतो तुमचा? माझं नाव काय? माझं घर, माझं कुटुंब, माझं नाव मनीषा. मनीषा मनीषा नाही अपर्णा नाही. रागिणी रागिणी नाही. मला आठवत नाही माझं नाव काय. काय माझं नाव. तुझं नाव तर तुम्ही ओळखता का मला? मी कोण ओळखते? खाली बसा. मला माहित नाही. नाही असं म्हणत होते. साडी तिला नेसायला मानापानाची साड्यांमधले खाल्लं का नाकाचा शेंगा. तुझ्या नानाने अक्कल किती का येड्या बाईला कशाला मानापानाची साडी. जुनी तुम्ही आता का नाही बाथरूम मध्ये जावा. तोंड हात पाय धुवा. साडी नेसा. मग आपण जेवण करू. नाही साडी नको मला जेवायला द्या. मला साडी नको. साडी नेसली की नाही का लगेच मी जेवायला देते. घ्या मला जेवायला द्या. मला भूक लागली आहे. मला जेवायला जाऊ द्या. जेवायला असं आडवड करत ना सगळ्यांना गोळा करते इथं. जेवण मी मग काय तुझा नवरा माझा नवरा द्यायला का? हा चालते. काय माझा बाजार होते का? सॉरी मी मिळते. हो काय करताय तुम्ही? इकडे या. इकडे बसा इथे. वाघमारे बघू इकडे. कशाला एवढा मुसळेपणा करता? बघू केवढं जास्त भाजले. वाघमारे कधी सोडणार तुम्ही आता मुसळेपणा? अहो एवढा मोठा इन्स्पेक्टर झाला तरी तुम्हाला कळत नाही. तरी मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही कामाला हातलाच लावू नका. आम्ही केलं असतं ना सगळं. आता बघा किती भाजलंय ते. त्रास होतोय का खूप? थांबा मी मलम घेऊन येतो लगेच. हा वाघमारे अहो सोडा. मलम घेऊन येतो मी लगेच. मलमची गरज नाही. भुंकर मारूनच बरं वाटेल. चल पाहुणे खोळंबले असतील.
मम्मींचं पण मला काही कळत नाही. हा? मम्मी तू सकाळपासून काय खाल्लं नाहीस का? सपनावहिनींनी सांगितलं की तुला चक्कर आली होती. जरा होय चक्कर आली ती जरा पण मम्मी अगं बरं मम्मी तुला किती वेळा सांगितलंय स्वतःची काळजी घेत जा म्हणून. अगं तुला काय झालं तर मला माहितीये तुला कार्यक्रम आवडलेला नाहीये. वाघमारे सहभागी झाल्यात म्हणल्यावर तुला जास्तच राग आला असेल. जेवणावर कशाला राग काढायचा? तुला किती वेळा सांगितलंय. मी तर म्हणतो राग आला ना तर माणसानं हाताला लागल ते खावं. बर तू खाऊन घे, मी बरं होतो तुला. हे घे. सत्या माझ्या लेकरा कोकरा वागरा तू माझी एवढी काळजी घेते बघून बरं वाटलं बघ मला. पण सत्या आता माझ्यापेक्षा बाहेरचा कार्यक्रम महत्वाचा आहे ना तुला. जा तू तिथं बघ काय पाहिजे काय नाही ते. मम्मी जयदे आणि बलमा आहेत ना तिथे लक्ष द्यायला. सब नाही की माझी काळजी घ्यायला. मी आहे टेन्शन नका घेऊ. दे माझ्याकडे मी आहे. जातो बाथरूम मध्ये कोण आहे का? कुठे कोण आहे? तेच विचारतोय कोण आहे. कुठं कोण? लॉक आहे. कसं काय असणार आतमध्ये कोण? पाण्याचा आवाज कसा काय येतोय? फ्लश खराब झालाय. प्लंबरला फोन केला होता खरं. आला कसं काय नाही अजून? हा सकाळपासून सिनाचं पाणी गळत आहे. हे सप नाही अजून एकदा पडलो की लगेच लावते. परत विचारते एकदा. विचार हा अरे जा की तू कुठे नळाचं पाणी बिणी बघत बसताय? अरे भारी पाहुणे आले ना त्यांच्याकडे लक्ष ठेव. सत्या अगं बाई एक जाऊ बाई बोलत आहे तुम्हाला. जा लवकर जा. आलो हॅलो जयदया. चुकून लागला. ते दरवाजा का उघडत नव्हता? जेवायचं होतं ना. ताट आणलंय. बोला वाघमारे. काय? अहो हाक मारली ना तुम्ही मला. नाही मी नाही हाक मारली तुला. नाही मारली? नाही. मग म्हणजे कान वाजायला लागल्यात का काय? सगळीकडे मला फक्त तुमचाच आवाज ऐकत. मीच हाक मारली तुला. आहे का? बोला की मग काय काम होतं? गुरुजींना दक्षिणा द्यायची होती. ते म्हणले की सत्याकडूनच घेणार. बर ठीक आहे देतो लगेच. हे लोक कोण आहेत? कोण आहात तुम्ही? इथं काय काम? ते आम्ही लग्नाला आलोय. लग्नाला? हो. कुणाच्या लग्नाला आले? मुलाकडून. हा मुलाकडून. 3 जोडप्यांची लग्न आहेत इथं. तुम्ही कुठल्या मुलाकडून आले? सांगा कुठल्या मुलाकडून आलाय? ते तो नाही का त्याचे लांब केस आहेत तो. त्याचं नाव आता तोंडावर होतं पण नाव लक्षात नाहीये. हा तोंडावर नाव होतं आता पण आठवत नाही. काय रे नाव त्याचं? काय नाव? हे खरं खरं सांगायचं कुणाच्या सांगण्यावरून इथं आलं?
बहुतेक तात्याची माणसं होती. गर्दीचा फायदा घेऊन दगाफटका करायला आले असतील. वहीन सत्या लढ लागली की स्वाहा नमोस्तुते। ओम जयंती मंगलकाली